Thank you.
सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोके पंढरीचे वारकरी होता थोडी जोडी हे तो आले अनुभवा पहावे जीवावरुनी पंढरीचे वारकरी होता थोडी जोडी केला त्याग तुका म्हणे केला त्याग सर्व संग म्हणवली पंढरीचे वारकरी होता थोडी जोडी योम तप्रविशन्ति मां प्रसुतां संजीवयत् किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौ सहस्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायुगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोजतेजस प्रदीक्षं विजेन्द्राजुदेवे सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमाना ढळी इहलोकी भवसिंधुसी बांधिलासी तुझी अनाथा दिनाकारणी तुकयाने जयंची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारो आता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठ्ठल विठ्ठल
सुखे घेऊ जन्मांतरे एक बने लोकी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या सर्व उपस्थितांकडून सेवेकरिता उच्चारला गेलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा असून महाराज अभंगातून ही पंढरीची वारी करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. तुकोबरायांना प्रश्न केला की का बरं पुन्हा पुन्हा जन्माला यायचं ही वारी करण्याकरता. महाराज म्हणतात की पंढरीची वारी हीच आपल्या जीवनातली सर्वात मोठी काय जोडी आहे, हीच आपल्या जीवनातली सर्वात मोठी मिळकत आहे. म्हणून ही पंढरीची वारी करण्याकरता आम्ही काय करू, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. अशाच आशयाचा हा अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्प परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा पालखी सोहळा देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट आपली श्री क्षेत्र सणसवाडी या गावची दिंडी सोहळा सणसवाडी ते देहू आणि देहू ते पंढरपूर आपण 20-22 दिवसाचा प्रवास करत करत काय झालेलो पंढरपूरमध्ये आलेलो आहोत. आणि पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर काल दशमी, आजची एकादशी आणि उद्या द्वादशी असा उत्सव करून आपण काय पुन्हा आपल्या गावाकडे निघून जातो. म्हणून आज काल आपण नवमीला पोहोचलो, काल दशमीलाही आपण प्रदक्षिणा वगैरे केली, चंद्रभागेचं स्नान केलं. जो विधी साधू संतांनी सांगितलाय चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, तो विधी सर्वजण करून आपण काय झालो या ठिकाणी आलो. काल दशमीच्या दिवशी आपण मुक्काम केला. काल दशमीच्या दिवशी आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण नवनाथ महाराज यांची कीर्तनाची सेवा झाली. खरं तर काल माझीच होती, पण थोडासा बदल करून अध्यक्षांनी म्हटले की तुम्ही आज करा, आज करते. म्हणून असं काही नाही, कुणी कधी गेलं तरी सारखं ठीक आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण या भारत देशातून सगळे जे वैष्णव आहेत, जे वारकरी आहेत, ते काय करतात, त्या आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात. आषाढी कार्तिकी चुकू नका. म्हणजे ही आपली काय आपलं कर्तव्य, ही आपली एक परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्याकरता, जोपासण्याकरता सर्व वारकरी मंडळी, तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंदी, या पद्धतीने सर्व वारकरी, सर्व दिंड्या, सर्व संत काय करतात, पंढरपूरला येतात. आणि पंढरपूरला येऊन 2-3 दिवस पौर्णिमेपर्यंत बाकीचे संत राहतात, पण आपण द्वादशीला जातो. इथे येऊन उत्सव करतात, पंढरपूरचं दर्शन करतात, चंद्रभागेची आंघोळ करतात, पंढरीची प्रदक्षिणा करतात. वारीचा हाच नियम आहे, याच्या पलीकडे काही नियम नाही. मी आताच प्रमाण सांगेल, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. स्नान झालं आणि विधितो हरिकथा म्हणजे भगवंताचं काहीतरी नामोच्चारण या पंढरपूर क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून त्याकरता आयोजित असलेला हा आपला 2 दिवसीय कीर्तन महोत्सव म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. म्हणून आजच्या एकादशीची कीर्तन सेवा सर्व अध्यक्ष महोदय असतील आणि सर्व त्यांची कमिटी असेल आणि सर्व सणसवाडीचे ग्रामस्थ असतील, या सर्वांच्या वतीने ती माझ्याकडे आली. ज्याप्रमाणे मला माझे श्री गुरु बुद्धी देतील, सद्गुरु जोग महाराज मला बुद्धी देतील, त्याप्रमाणे मी आपल्या समोर थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा असून महाराज अभंगामध्ये ही पंढरीची वारी करण्याकरता आम्ही काय करू, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ अशी इच्छा व्यक्त करतात. तुकोबरायांना प्रश्न केला की का बरं जन्माला यायचंय, तर महाराज म्हणतात की पंढरीचे वारकरी होता थोडी जोडी हे. ही पंढरीची वारी ही जीवनातली सर्वात मोठी काय आहे, मिळकत आहे आणि सर्वात मोठी जोडी आहे. ही वारी करण्याकरता म्हणून आम्ही काय करू, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. आपण जर या मृत्यू लोकांमध्ये जर नजर टाकली तर आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रत्येक जण हा जोडीच्या पाठीमागे लागलेला आहे. बघा, मिळकतीच्या पाठीमागे लागलेला आहे. आता तुम्ही म्हणत असताना महाराज नेमकी जोडी काय म्हणायला लागले, तो जोडी या शब्दाचा मी अर्थ तुम्हाला आधी समजून सांगतो, कारण की आपलं संपूर्ण कीर्तन हे जोडी या शब्दावरती होणार आहे. बघा, म्हणजे जोडी म्हणजे नेमकं काय,
जोडी म्हणजे मिळकत, जोडी म्हणजे लाभ, जोडी म्हणजे साध्य, जोडी म्हणजे यशाचं शिखर. अनेक शब्द आहेत त्याला, पण तुमच्या लक्षात येण्याकरता जोडी या शब्दाला असा एक जोड शब्द मी अजून मिळकत हा शब्द काय केला, वापरला. आपण या मृत्यू लोकांमध्ये जर नजर टाकली तर असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही की तो जोडीच्या पाठीमागे लागलेला नाही. बघा, प्रत्येक माणसाला काही मिळकतीची अपेक्षा आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही वर्णाचा असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, अन्य तृतीयपंथी जरी असला तरी प्रत्येकाला काय जोडीची अपेक्षा आहे. एवढा हव्यास लागलाय महाराज माणसाला त्या मिळकतीचा की विचारायची सोय नाही. आपण जर पाहायला गेलो तर असं एकही माणूस आज इथं जेवढे कीर्तनाकरता उपस्थित आहेत, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की असं कीर्तनाकरता उपस्थित माणसापैकी असं कुणी आहे का की ज्याला लाभाची अपेक्षा नाहीये? असं कुणाला वाटतं की मला काहीच नाही मिळालं पाहिजे? हात वर करा बरं. आहे का कोण? माझ्या सगळं सुद्धा नाही. मला पण वाटतं मला काहीतरी मिळालं पाहिजे, नाही का? म्हणजे असा एकही माणूस शोधून सापडणार नाही की त्याला लाभ नकोय, त्याला जोडी नकोय. प्रत्येक माणूस हा काय झालेला आहे, जोडीच्या पाठीमागे लागलेला आहे. मी यशाच्या शिखरावरती कसा पोहोचेल, मला साध्य कसं प्राप्त होईल, माझ्या पदरामध्ये लाभ कसा पडेल, यासाठी सर्वजण काय करतात महाराज, प्रयत्न करतात. जन्माला आल्यापासून ते मृत्यू दशेपर्यंत आपण जन्माला आलो. एका माणसाने विचार केला आपण जन्माला आलो खरे आणि आपलं उतार वय पण झालं, पण नेमक्या मधल्या कालावधीमध्ये आपण नेमकं काय मिळवलं? जन्माला आल्यापासून आपण नेमकं मिळवलं काय? आपण आपल्या आयुष्यामध्ये जोडी काय कमी होईल असा विचार करतो महाराज माणूस. आणि जन्माला आल्यापासून ते मृत्यू दशेपर्यंत फक्त एकच विचार करतो की आपण नेमकं आपल्या जीवनामध्ये काय मिळवलं. याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतात. महाराज म्हणतात की काय जन्म येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यू दशेपर्यंत माणूस विचार करतो मी नेमकं म्हणजे मिळवलं काय. पण असं जर कोणाला विचारलं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय जोडी कमवली, तर प्रत्येकाला हे सांगणं शक्य सुद्धा नाही. म्हणून तुकोबाराय या गोष्टीचं भाषांतर करतात की काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी. हेच मला घडोघडी आठवतंय की मी जन्माला आल्याच्या नंतर काय मिळवलं. ठीक आहे. आता जन्माला आल्याच्या नंतर काय मिळवलं, तर महाराज कोणत्याही अवस्थेमध्ये माणूस एकदा जन्माला आला आणि मग माणसाला ज्ञान होतं अरे आपण जन्माला आलो खरे पण आपण मिळवलं काही नाही. आणि मग असं त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर महाराज तो काय करतो, मिळकतीच्या पाठीमागे लागतो, जोडीच्या पाठीमागे लागतो, साध्य गाठण्याच्या प्रयत्नामध्ये तो काय करतो, म्हणजे प्रयत्नरत राहतो. मग असं सुरू झाल्याच्या नंतर महाराज तो माणूस आहे ना प्रत्येक अवस्थेमध्ये, महाराज 3 वर्ग मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. जो साध्य मिळवलं त्याला लक्षात येतं की आपण आपल्या जीवनामध्ये काहीच मिळवलं नाही आणि असं लक्षात आल्याच्या नंतर महाराज तो जोडी मिळवायच्या पाठीमागे लागतो. मग तो माणूस 3 अवस्थेत महाराज काय करतो, जोडी मिळवून. आणि विषय पण 3 मुख्य वर्ग मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला मुद्दा असा आहे की प्रत्येक अवस्थेमध्ये मिळकत. पहिला मुद्दा प्रत्येक अवस्थेमध्ये मिळकत. दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत, प्रत्येक परिस्थिती मिळकत 2. आणि तिसरा मुद्दा असा आहे की प्रत्येकाकडून मिळकत. 3 मुद्दे लक्षात ठेवा. प्रत्येक अवस्थेमध्ये मिळकत, प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत आणि प्रत्येकाकडून मिळकत. या 3ही अवस्थेमध्ये माणूस काय करतो महाराज, मिळकतीच्याच पाठीमागे लागला. आपलं संपूर्ण कीर्तन फक्त जोडी या शब्दावर होणार आहे. फक्त जोडी हा शब्द काय करायचा तुम्ही लक्षात ठेवायचा, विसरायचा नाही, है का नाही. आता 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक अवस्थेत मिळकत. आता अवस्थांचा जर आपण विचार केला तर अवस्था किती येतो, माणसाच्या अवस्था 3 आहेत महाराज. या पहिल्या वर्गात सुद्धा काय होतं, 3 वर्ग पडतात. माणसाच्या अवस्था 3 आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आपण जागृतीचा जर विचार करायला गेलो तर जागृतीमध्ये महाराज सगळेच काय मिळकतीच्या पाठीमागे लागले, यात काही नवल नाही. जागा असताना महाराज प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी मिळालं पाहिजे. म्हणजे जागृतीत तो जोडीच्या पाठीमागा लागला, याला काही नवल नाही. हा झाला जागृती. आता स्वप्न. स्वप्नामध्ये सुद्धा महाराज काय काय माणसं काही मिळकतीच्या पाठीमागा लागले. काही काही माणसं झोपल्यानंतर महाराज स्वप्न पडतं की आपण काहीतरी व्यापार करायला गेलो आणि आपल्याला एवढा नफा झालाय, असं स्वप्न पडतं नाही कुणाला. स्वप्नामध्ये कधी कधी माणूस महाराज बाजारपेठेत सुद्धा काय करतो, जाऊन येतो, आहे का नाही. म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा माणसाची आशा संपत
नाही. स्वप्नामध्ये त्याला सुद्धा त्याला काय वाटतं की आपल्याला काहीतरी जोडी मिळाली पाहिजे, आपल्याला काहीतरी मिळकत मिळाली पाहिजे. दोन मुद्दे झाले. जागृतीत तो जोडीच्या पाठीमागा लागला, यात नवल नाही. पण स्वप्नामध्ये सुद्धा तो काय जोडीच्याच पाठीमागा लागलेला आहे, मिळकतीच्या पाठीमागा लागलेला आहे. आता राहिला तिसरा मुद्दा, तो म्हणजे सुषुप्ती. सुषुप्ती अशी अवस्था आहे तो जागृतीतही नसतो आणि स्वप्नातही नसतो. आता हे सुषुप्ती अवस्थेत माणूस जोडीच्या पाठीमागे कसं मी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण सांगतो, एकदा टाळी वाजवून सर्वांनी भजन करा. आपण दोन मुद्दे बघितले, जागृती आणि स्वप्न. आता तिसरा वर्ग असा आहे म्हणजे प्रत्येक अवस्थेतली मिळकत. त्या प्रत्येक अवस्थेतली मिळकतीला तिसरा मुद्दा असा आहे ती म्हणजे सुषुप्ती. आम्ही आळंदीमध्ये गोपीनाथ मठामध्ये राहिलो होतो, नवनाथ महाराजांना माहिती. गोपीनाथ मठामध्ये राहत असताना काय झालं की आता कुणी पण संध्याकाळी मुक्कामाला वगैरे म्हणजे मंदिराच्या एकदम जवळ आहे बघा, ते दगडी पायऱ्या, त्या दगडी पायऱ्याच्या तिथंच गोपीनाथ मध्ये एकदम जुनं बांधकाम आहे. आणि तो गोपीनाथ मठ आम्ही राहिलो होतो. आणि राहिला असताना संध्याकाळी 9-9:30च्या दरम्यान एक व्यापारी तिथं आला आणि आम्हाला विचारलं की मला आजच्या दिवशी झोपायला जागा मिळेल का. म्हणजे ठीक आहे झोपा. आणि तिथं ते मठाधिपत्यांचं निघत कुणी आलं त्याच्याकडून काय झोपण्यासाठीचे 50 रुपये ते घ्यायचे. त्यांना आम्ही सांगितलं तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील, पावती करावी लागेल, तुम्ही जर झोपतो म्हणलं ठीक आहे. तो व्यापारी आला, तिथं त्यांनी त्याचं सामान वगैरे ठेवलं, जेवण वगैरे करून आला आणि तो झोपला. आम्ही त्याच्या शेजारी झोपलो होतो कारण मठ एकदम छोटा आहे. त्याच्या शेजारी झोपलो होतो आणि झोपल्याच्या नंतर त्याला झोप लागून गेली. आता तो व्यापारीच होता माझा, झोप लागून गेली आणि झोपेमध्ये त्याचा हात त्यानं महाराज असा करायचा बघा. त्या व्यापाऱ्याचं काय करायचं, हात माझ्या हाताकडे लक्ष द्या, मग तुमच्या लक्षात येईल. आपण असं कशाला म्हणतो पैशाला, आहे का नाही. कारण की तो व्यापारीच होता महाराज, त्याला धनजोडीची अपेक्षा होती. कशाची होती, धनजोडीची. तो असं जर तिने केलं असतं तर हे ठीक आहे का नाही. पण तो नामजप करणारा नसून काय होता, धनजप करणारा होता. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे, तो जागृती मिळकतीच्या पाठीमागे यात नवल नाही, स्वप्नात मिळकतीच्या पाठीमागे लागलेत यात नवल नाही. पण महाराज सुषुप्तीमध्ये सुद्धा काय त्याला मिळकतीची अपेक्षा आहे का नाही. हे सांगण्याकरता मी तुम्हाला ते उदाहरण सांगितलं. अहो तो जागाही नव्हता आणि झोपलेला तरी त्याचा हात काय चालू होता की मला काहीतरी मिळालं पाहिजे. मी तो झोपेत सुद्धा काय करत होता, त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा तो काय करत होता, पैसेच मोजत होता. म्हणजे एवढा माणसाला हवेस लागलेला आहे. आता प्रत्येक अवस्थेत मिळकत. आता अवस्था सांगितल्या ती जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा की प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत. आता परिस्थितीचा विचार करायला गेला तर काही माणसं गरीब असतात आणि काही माणसं श्रीमंत असतात. पण महाराज जे गरीब आहेत ना त्यांना सुद्धा काय महाराज मिळकतीची अपेक्षा. गरीबाला वाटत नाही की आपल्याला काहीतरी लाभ झाला पाहिजे, आपल्याला काहीतरी साध्य मिळायला पाहिजे. वाटतं का नाही. तुम्ही थोडंसं बोलत चाला नाही का, म्हणजे मला अजून थोडंसं सोपं आहे. तुम्ही असे एकदम शांत बसले का मला असं वाटतंय नाही का, म्हणजे थोडंसं फ्रेश बोलत चाला आहे का नाही. गरीबाला सुद्धा काय वाटतंय की मला काहीतरी मिळालं पाहिजे. गरीबातला गरीब सुद्धा महाराज काय जोडीच्या पाठीमागा लागलेला, मिळकतीच्या पाठीमागा लागलेला. आणि श्रीमंताचा जर विचार केला महाराज, ज्याच्या घरी भरपूर आहे, खायला माणसं आहे, तो सुद्धा काय की मला आज कशापासून लाभ होईल, तो सुद्धा काय मिळकतीच्या पाठीमागा लागला. मग गरीब असो किंवा श्रीमंत असो, या दोन्हींचा जरी विचार केला म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत आहे का नाही. आता दिंडीमध्ये आपण येतो, दिंडीमध्ये भिशी भरून येणं ही काय अनुकूल परिस्थिती आहे का नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळकत म्हणजे अनुकूल परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थिती. थोडक्यात अनुकूल परिस्थिती म्हणजे श्रीमंत, म्हणजे सगळ्या काही गोष्टी त्याला अनुकूल आहेत, म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे त्याची परिस्थिती कशी बाबा नाजूक आहे. मग तो अनुकूल परिस्थितीमध्ये काय करतो, मिळकतीच्याच पाठीमागे लागलेला आहे. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काय तो मिळकतीच्या पाठीमागे लागलेला आहे. आता आपण दिंडीमध्ये भिशी भरून चालणं ही काय आपली अनुकूल परिस्थिती, आणि भिशी न भरता चालणं ही काय प्रतिकूल परिस्थिती. आता जे भिशी भरून चालतात महाराज त्यांना तर मिळकत मिळतेच, त्यांना तर जोडी लाभते. पण जे भिशी भरत नाहीत ना महाराज त्यांची सुद्धा जोडी पाहण्यासारखी बरं का. आता माऊली ज्ञानोबरायकडून महाराज तुकोबरायकडून असतील, माऊली ज्ञानोबरायकडून असतील, भरपूर दिंड्या, इकडून 400 दिंड्या, तिकडून पण 400 दिंड्या. म्हणजे ज्या नंबरच्या दिंड्या आहेत ना त्या 400-500 दिंड्या. पण बिना नंबरच्या एवढ्या दिंड्यात की त्यांचं काही गणित नाही. जे भिशी भरून लोक चालतात ते नंबरच्या दिंडीमध्ये चालतात, म्हणजे त्यांना परिस्थिती कशी आहे
अनुकूल परिस्थिती. पण माऊलीच्या सोहळ्यातून तुकोबराच्या सोहळ्यातून महाराज एक वर्ग असा त्याला काय म्हणतात, डोके शेंटर. काय म्हणतात, डोके शेंटर आहे का नाही. आमच्या वारकरी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, आणि पुढे आम्ही डोके शेंटर आहे म्हणजे नंबर मध्ये नाही, भिशी भरलेली नाही आणि काहीच नाही, म्हणजे ते आश्वाच्याही पुढे असतात आहे का नाही. डोक्यावर पिशवी आणि त्यांना तंबू नसतो, काही नसतो महाराज. जिथं काय भेटत तिथं खायचं, जिथं असेल तसं राहायचं. म्हणजे दोन वर्ग असे काय होतात त्या सोहळ्यामध्ये चालतात. मग आता महाराज आळंदीवरून देहूवरून दोन्ही सोहळे निघाले ना तर पुण्यामध्ये महाराज वाटण्याकरता एवढी रेलचेल असती. पुणे ते सासवड आहे का नाही आणि देहू ते हडपसर एवढी महाराज वाटप होती की एवढी वाटप पुन्हा रस्त्याने कुठंच होत नाही आहे का नाही. आता ज्यांनी पिशवी भरलेली असते चांगल्या घरातले माणसं असतात महाराज काही, पण ते सुद्धा महाराज ते पिवळ्या पिशव्या घेतात. पिशवी काय नाही फिनोलिक्स आहे का नाही. चांगल्या घरातली माणसं सुद्धा महाराज ते काय करतात, त्या पिशव्या घेतात आणि भरी चालते महाराज गावात. बिस्किट घेते, राजगिऱ्याचे लाडू घेते, चिक्क्या घेते, काही घेते, पाण्याची बॉटल घेते, म्हणजे भरीच चालतात महाराज. अरे आपल्याला अनुकूल परिस्थिती आपल्याला मिळणार आहे का नाही. माऊलीचा सोहळा महाराज सासवडच्या घाटामध्ये दिवे घाटाच्या खाली आला आणि त्या दिवे घाटामध्ये पुण्यातली महाराज एवढी मंडळी येतात वाटण्या करतात. बिस्किट आणतात, कुणी सफरचंद आणतं, कुणी फळं आणतं, कुणी काय आणतं, कुणी पाण्याच्या बॉटल आणतं, भरपूर येतात वाट. दुचारफा वाटायला चालू असतं आहे का नाही. आपण हडपसर म्हणजे तुकोबराच्या सोहळ्यातून बघतो की भरपूर माणसं वाटण्या करता तिथं काय येतात. एक माणूस महाराज 50 बिस्किट पुड्यांचा काय झाला पाकिट तिथं घेऊन आला. आता अनुकूल परिस्थितीत मिळवतात तर ते ठीक आहे, पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा माणसं महाराज बघा किती म्हणजे आहे का नाही. एक माणूस 50 बिस्किटांचं पॉकेट घेऊन आला आणि तो रस्त्यावर थांबला. ते महाराज आपल्या वारकऱ्यांनी बघितलं. आता बिस्किट किती इथं 50, त्याच्या उडी पडली महाराज 500 वारकऱ्यांची. किती 500 वारकऱ्यांची एवढी झुंबड उलाली महाराज. आणि तशाही अवस्थेमध्ये एका एकाने महाराज 5-5 बिस्किट पुढे आले. किती माणसं किती होते 500 आणि बिस्किट पुढे किती होते 50. तरी एका एका पाठीने किती आणले 5-5. म्हणजे प्रतिकूल अवस्थेत सुद्धा काय करतात माणसं मिळकतीच्याच पाठीमागा लागले आहे का नाही. अनुकूल अवस्थेत मिळवतात त्यात काही विषय नाही, पण अनुकूल अवस्था म्हणजे कशी आपण भिशी भरली आपल्याला सगळं काही मिळणार. मग भुगच मिळकतीच्या पाठी म्हणजे काहीतरी ह्याच्या पाठीमागा लागायची गरज आहे का आहे का नाही. पण अनुकूल अवस्थेत सुद्धा माणसं काय करतात महाराज मिळकतीच्याच पाठीमागा लागले. आता आपण भिशी भरलेली, आपल्याला वेळेवरती नाश्ता मिळणार आहे, आपल्याला वेळेवरती काय होणार आहे जेवण मिळणार आहे, संध्याकाळचंही जेवण मिळणार आहे, आपल्यासाठी झोपायला तंबू आहे, त्या तंबूमध्ये लाईट आहे का नाही, म्हणजे दुकानाची काय म्हणजे सगळी आपली व्यवस्था आहे का नाही. तरी सुद्धा माणसं महाराज मिळतो त्याच्यात पाठीमागे. सकाळी नाश्ता महाराज असतो दिंडीमध्ये, भिशी भरली, आपण ऊन बदललंय म्हणजे वातावरण बदललंय, पाणी चेंज झाले, सगळ्या गोष्टी बदलल्यात. मग थोडस आपण आपल्या शरीराचं मेंटेन थोडंसं वागलं पाहिजे का नाही. पण महाराज काही काही माणसं असे असतात सकाळी नाश्ता असतो एवढा नाश्ता करतात की बस नाश्ता फिटेपर्यंत आहे का नाही, म्हणजे एवढा नाश्ता करतात महाराज. मग आता नाश्ता जर दाबून झालाय तर मग दुपारी थोडा हात आखडता घ्यावा का नाही का नाही. नाश्ता जर पोटभर केला दुपारी थोडा हात आखडता घ्यावा. महाराज नाही आवडत, कारण की दिंडीमध्ये जेवण महाराज ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, शिरा तुपातला, त्याच्यामध्ये काजून, बदामन, मशरूमन, व्हेज बिर्याणी, स्प्रिंग रोल असं खायला असल्या महाराज माणसं कशाला नाही का. आपल्या दिंडीमध्ये असतं नाही खायला सगळं एवढ्या सगळ्या भारी भारी म्हणजे पदार्थ असताना असं मला तर वाटतच नाही की आपण आपल्या दिंडीत जेवण करतो म्हणून. म्हणजे असं एवढं सुंदर जेवण आपले आचार्य बनवतात आणि सर्वजण त्याचं नियोजन करतात. महाराज नाश्ता एवढाच आपण केलाय, मग आता दुपारी थोडा आपण हाता करता घ्यावा ना. पण नाही महाराज, दुपारी सुद्धा एवढा जेवण करतो की बस मी डबल कोयता मारून, आमच्या बीडकर म्हणतात नाही का, गाडी कशी भरली आज डबल कोयता मारून गाडी भरली नाही का. जेवण सुद्धा माणसं महाराज तसंच करतात. मग आता दुपारी एवढं पोटभर झालंय, मग संध्याकाळी थोडं आवडतं घ्यावा का नाही. आमचे श्री गुरु वैद्य बाबांचा एक शब्द असायचा महाराज, दुपारी जर पण संध्याकाळी माणसं काय करतात दाबून जेवतात महाराज. कसं दाबून, असा कपाळाला हात लावायचा. कशाला कपाळाला. जोपर्यंत कपाळ एवढं पोट निबर लागत नाही का तोपर्यंत काय करायचं खातच राहायचं महाराज. सुट्टी द्यायची म्हणजे वैद्य बाबा म्हणायचे बरं का. म्हणजे काही काही माणसं एवढे असतात पोटभर दाबून जेवायची एकदम. महाराज दिवसभर असा खातो. आता एवढं सगळं खायला होते दुसऱ्या दिवशी दिंडीत थांबत तो बांधा. हा आता तुम्ही समजून घ्या पुढे असतो ते नाही का. कशाला एवढा अट्टहास करायचा आहे. मला काय सांगायचा महत्वाचा मुद्दा, थोडं विनोदी शैलीतून सांगितलं, पण मला सांगायचा महत्वाचा मुद्दा असा की अनुकूल परिस्थिती नाही रे बाबा, तुला सगळं काय, तुला सगळं मिळणार आहे, तू काय एवढं त्याच्या पाठीमागा लागलास नाही का. माणसं अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काय करतात महाराज, मिळकतीच्याच पाठीमागे.
आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मिळकतीच्या पाठीमागे लागेल महाराज. आता परतीला एकदा माऊली ज्ञानोबा निघले ना सगळे विनेकरीत असतात बरं का तात्या, आहे का नाही. आणि तुकोबारायाकडून सुद्धा काय असतात, सगळे विनेकरी. आता अनुकूल परिस्थितीमध्ये आपण बघितलं, पण प्रतिकूल परिस्थिती सुद्धा बघा महाराज किती विनेकरीच्या पाठीमागे आहेत माणसं. आणि परतीला निघल्याच्या नंतर महाराज सगळे विनेकरी असतात, बाकीचे माणसं कमी आणि विनेकरी जास्त. म्हणजे असा नियम आहे की विना माऊली ज्ञानोबरायांसोबत आलं पाहिजे, बाकीचे माणसं आले नाही तरी चालतील. आणि सासवडच्या घाटामध्ये आल्याच्या नंतर पुण्यातले उत्तम नगरचे काही माणसं आहेत बघा, सोमवार जर आला ना परतीला तर ते काय करतात महाराज, प्रत्येक बाळकाला डाळिंब सफरचंद म्हणजे चांगले एकदम भारी क्वालिटीचे फळं घेऊन येतात आणि त्याच्या गाड्या लावतात घाटामध्ये, दिवे घाटात, आणि ते त्यांना वाटतात. महाराज परतीला सोमवार आला, तिकडून सोहळा आला, सगळे विनेकरीच महाराज आणि त्या गाड्या लावल्या होत्या. आता सोमवार असल्यामुळे फराळाचं एवढं काही मिळत नाही, सगळ्यांना दुखायला लागलेल्या होत्या. दोन्ही दोन गाड्या लावल्या महाराज त्या माणसाने वाटायला सुरुवात केली. पण महाराज असं बघितलं का वाटायला सुरुवात केली, जीच विनेकऱ्यांची झुंबड उडाली महाराज, फलतून गर्दी तिथं. कारण की कसं आहे माहिती आहे का, आपल्याला सगळं भरपूर आहे पण आपल्याला शिस्त कमी बघायला नाही. वारकऱ्याचं थोडं सगळं हाताने काय असते मदत असते, थोडी शिस्त कमी असल्यावर महाराज हे 5-50 विनेकरी एका जागा, इकडून 5-50 विनेकरी. आणि एवढ्या गडबडीत काय झालं बरं का तात्या, एवढ्या गडबडीत काय झालं की विनेकऱ्याचा विना फुटला. आता 5-50 वारकरी त्या गडबडीमध्ये विण्याला धक्का लागला असं ते विना फुटला महाराज. विना तो त्यांनी लक्ष नाही दिलं, विना फुटला, विण्याचा डियारा फुटला, एक तुकडा गळून पडला. आता डियारा काय असतो, असा गोल असतो का नाही, त्यांनी महाराज काहीच विचार नाही केला, एवढ्या गडबडीत विना फुटला, फुटू द्या म्हणला. तसाच पुढे गेला आणि ते फळं घेतले, त्याच्यात सफरचंद डाळिंब बोलून आणले महाराज. म्हणजे मला सांगायचं काय, अरे तुझा विना फुटलाय, एवढ्या गळती म्हणजे तू शिरला आहे का नाही, तुम्हाला नाही म्हणत का तुम्ही नाही. आणि तेवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा काय करतात महाराज माणसं, जोडी म्हणजे मिळकतीच्या पाठीमागे. अनुकूल अवस्था बघितली, प्रतिकूल अवस्था बघितली, दोन्ही अवस्थेमध्ये काय आहेत महाराज, मिळकतीच्या पाठी. म्हणजे प्रत्येक अवस्थेत मिळकत, दुसरा मुद्दा प्रत्येक परिस्थितीत मिळकत, मग अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, त्या दोन्ही परिस्थितीमध्ये माणसं काय महाराज मिळकतीच्या पाठीमागे लागले. आता आपण दोन मुद्दे बघितले, कोणते कोणते, की प्रत्येक अवस्थेत मिळकत आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत. आता तिसरा मुद्दा आहे की प्रत्येकाकडून मिळकत, आहे का, की प्रत्येकाकडून मिळकत, घरच्याकडून पण मिळकत आणि बाहेरच्याकडून पण मिळकत, आहे का नाही. काही काही माणसं महाराज घरच्याकडूनच मिळकत मिळवण्याचा प्रयत्न, आणि तुझंच आहे ना, त्यांच्याकडून तुला काय, उद्या हे सगळे गेले की कुणाला मिळणार आहे ते, बाबाची प्रॉपर्टी कुणाला असते हो, लेकराला असते. पण काही काही माणसं असे असतात महाराज ती घरातूनच मिळकतीची अपेक्षा करतात, म्हणजे घरच्या घरीच हात साफ करायचा, आहे का नाही. 500 रुपये सामान सांगितलं त्याने ते 450 आणायचं, 50 आपल्या खिशात घालायचं. याला काय म्हणायचं, घरच्याकडून मिळतं, आहे का नाही. आता आमच्या तिकडच्या महिला मंडळाला सवय, तुमच्या इकडच्या नाही बरं का, आमच्या इकडे महिला मंडळीला सवय महाराज, आपले पतिदेव झोपले की खिशातून पैसे काढायचे. याला काय म्हणायचं की घरच्याकडून मिळतं, आहे का नाही. काय झालं महाराज, पप्प्याचे वडील आंघोळीला बसले, आंघोळीला बसायच्या अगोदर त्यांनी शर्ट काढून कुंडीला ठेवला, त्या शर्टच्या खिशामध्ये 100 किती नोट होत्या, 5 नोट होत्या, म्हणजे 500 रुपये होते. आणि तो आंघोळ करायला गेला, आंघोळ करून आला आणि शर्ट त्याने अंगात घातला, खिशात बघतो तर त्या खिशातल्या 3 नोटा गायब होत्या, म्हणजे 2 नोटा कोणीतरी घेतल्या, 3 नोटा त्यातल्या गायब होत्या. त्यांना जाऊ दे, पप्प्याची आई माझ्या खिशात पप्प्याने पैसे घेतले तर विचार बरं त्याला. ती म्हणली तुम्ही पप्प्याचंच कसं काय नाव घेतलं, माझं का नाही नाव घेतलं, म्हणजे ती पण पैसे घेत होती बरं का. ती म्हटली तुम्ही पप्प्याचं नाव कसं काय घेतलं, माझं का नाही नाव घेतलं. तो म्हटला पप्प्याचं नाव याच्यासाठी घेतलं की याच्यात 300 रुपये अजून बाकी. आलं लक्षात तुमच्या, तू जर घेतले असते तू सगळेच घेतले असते, ज्या अर्थी 300 रुपये राहिले त्या अर्थी तू पैसे घेतले नाही. म्हणजे याला काय म्हणायचं की घरच्याकडून मिळकत, आहे का नाही. म्हणजे घरच्या घरी महाराज काही माणसं काय करतात की मिळकतीच्या अपेक्षा करतात, म्हणजे प्रत्येकाकडून मिळकत, आहे का नाही. आता प्रत्येक घरच्या घरी मिळत, म्हणजे घरच्याकडूनही मिळकत आणि बाहेरच्याकडूनही मिळकत. आता बाहेरच्याकडून मिळकत म्हणजे कशी, म्हणजे आता हे सगळे जे ह्या मिळकती हे जे मुद्दे मी मांडतोय ना, हे लक्ष देण्यासाठी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय बरं का. म्हणजे घरच्याकडून मिळकत कशी, बाहेरच्याकडून मिळकत कशी, आहे का नाही. आता काही काही माणसाला अशी सवय असते महाराज ती बाहेरच्या बाहेर सगळी भागाभाग करायची. आळंदीमध्ये जर विचार केला ना महाराज, एवढे लग्न लागतात, आजही सरासरी 100 लग्न तर कुठंच नाही गेले आळंदी. एक दिवस आळंदीमध्ये किती लग्न लागले माहिती तुम्हाला, रेकॉर्ड ब्रेक झालेले 1200 लग्न लागले होते. किती, 1200 लग्न आळंदीमध्ये, आहे का नाही. आळंदी गाव आहे महाराज ते छोटं,
पण किती 1200 लग्न लागले महाराज. आणि लग्न लागल्याच्या नंतर महाराज ते जे लग्न लावणारे असतात ते येतात की बाबा 200-250 माणसाचा स्वयंपाक बनवा, आमचे 200 माणसं पण 550 माणसाचा जास्त बनवा, हे काय म्हणजे बाहेरच भागाभाग. म्हणजे लग्नामध्ये काय असतं, जेवण असतं. 250 माणसाचा स्वयंपाक सांगितलेला असतो महाराज. किती? 250 माणसाचा. पण माणसं जेवतात 350. तुम्ही म्हणतात मग 100 माणसं वाढले कुठून? तर आळंदीच्या घाटावरती महाराज जे म्हणजे घरच्यांनी सोडून दिले असते बराच जो लावारीस वर्ग आहे, म्हणजे भिकारी वर्ग आपण त्यांना म्हणतो, तो काय होतो बराच तिथं त्या आळंदीच्या घाटावरती राहतो. मग ते महाराज लग्नच बघतात. याला काय म्हणायचं, बाहेर काय रुपये खर्चाची गरज आहे का? अजिबात नाही. आपल्या खिशाला झळ नाही. मग याला काय म्हणायचं, म्हणजे तिथे जेवायला जातं. मग 250चे काय होतात 350. 100 वाढले कोण? याला म्हणायचं की बाहेरच्या बाहेरच भागाभाग, आहे का नाही? म्हणजे आपल्या खिशाला झळ लागली नाही पाहिजे. आमच्या त्या गोपीनाथ मठाच्या गल्लीत एक म्हातारा राहत होता महाराज, वारकरी होता, हरिहरेंद्र मठामध्ये राहता. आणि तो म्हातारा दर 3 दिवसाला दाढी डोकं करायचा. किती दिवसाला? दर 3 दिवसाला. तो दर 3 दिवसाला दाढी डोकी करायचा. पण तो न्हाव्याकडेही जात नव्हता आणि स्वतः हातानेही करीत नव्हता, पण दर 3 दिवसाला करायचा. तो न्हाव्याकडेही जात नव्हता आणि त्याच्या हाताने पण दाढी डोकी करीत नव्हता. पण 3 दिवसाला महाराज अशी चाटी चमकायची का नाही, हा बस विचारायचंच नाही. दर 3 दिवसाला घुटून मस्तपैकी दाढी आणि डोकी करायची. पण त्यांना मी विचारलं, अहो तुम्ही म्हणलं न्हाव्याकडे पण जात नाही, तुमच्या हाताने पण करीत नाही, म्हणजे ती दाढी डोकी तुम्ही करता कुठं? अहो मला म्हणला महाराज लई सोपं आहे म्हणलं ते. म्हणलं कसं काय? आता आळंदीत म्हणजे महाराज रोज 2-3 दशक्रिया होतातच महाराज, आहे का नाही? फक्त काय करायचं, दशक्रिया झाली, मुंडन करायचा कार्यक्रम सुरू झाला की आपण त्या लाईनमध्ये जाऊन बसायचं. कोणी विचारित नाही महाराज तू कुठला लाईन पुरा करताय. दाढी डोकी करायची आणि स्नान करून निघून यायचं. म्हणजे याला काय म्हणायचं की बाहेरच्या बाहेर मिळतं, आहे का नाही? म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाकडून मिळकत, मग घरच्याकडून आणि बाहेरच्याकडून. 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते, लक्ष देऊन ऐका. 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते की प्रत्येक अवस्थेत मिळकत, प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत आणि प्रत्येकाकडून मिळकत, आहे का नाही? पहिल्यावर जागृती, स्वप्न, सुषुप्ती. पहिल्याचं तुम्हाला सांगितलं. दुसऱ्या प्रतिकूल आणि अनुकूल सुद्धा सांगितलं. प्रत्येकाकडून मिळकत, बाहेरच्याकडून आणि घराकडून. म्हणजे सगळ्याकडून फक्त माणूस महाराज काय झालेला आहे, जोडीच्या पाठीमागे लागलेला आहे. काय झालेलं, त्याला फक्त मिळकतीचा अभ्यास लागलेला की माझ्या पदरामध्ये साध्य कसं पडेल, मला लाभ कसा प्राप्त होईल आणि मला मिळकत कशी मिळेल. हे 3 मुद्दे सांगितले. पण आपल्याला महत्वाच्या ज्या जोडी बघायच्यात ना, त्या पुढच्या 3 जोडी बघा. आता मी तुम्हाला ते सांगणार. एकदा सर्वांनी टाळे वाजवून भजन करा. विठ्ठल प्रत्येक अवस्थेत मिळकत, प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत आणि प्रत्येकाकडून मिळकत. पण महाराज ही आपल्या सामान्य माणसाची झाली, आहे का नाही? पण आता आपण 3 वर्गाची जोडी बघणार आहोत. त्या 3 वर्गाची जोडी, त्या वर्गामध्ये जर कोण येत असेल तर पहिली जोडी आहे देवाची जोडी, दुसरी जोडी आहे जीवाची जोडी म्हणजे तुमची आमची जोडी, आणि तिसरी जोडी आहे ती म्हणजे साधूची जोडी. आणि ती तिसरी जी जोडी आलेली आहे महाराज ती आपल्या ह्या आजच्या अभंगामध्ये आलेली आहे का नाही? आपल्या अभंगाचं एक आहे प्रवेशद्वार. ती तिसरी जी जोडी आलेली आहे साधूची जोडी ती आजच्या आपल्या अभंगामध्ये आलेली आहे. आपल्याला 3 जोडी बघायच्या, देवाची जोडी, देवाची जोडी आणि साधूची जोडी, आहे का नाही? आता देवाने आपल्या जीवनामध्ये काय मिळवलं, जन्माला आल्यापासून आता देव म्हणजे देवाने आपल्या जीवनामध्ये काय मिळवलं, म्हणजे देवाने आपल्या जीवनामध्ये काय जोडी मिळवली, जीवाने आपल्या जीवनामध्ये काय जोडी मिळवली आणि साधूने आपल्या जीवनामध्ये काय जोडी मिळवली. आता देवाच्या जोडीचा जर आपण विचार करायला गेलो तर महाराज देवाला कशाची अपेक्षा आहे? तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे कोणतं मोठं पद आहे, तुम्ही किती धनवान आहात, देवाला धनजोडीची अपेक्षा नाहीये, देवाला मानजोडीची सुद्धा अपेक्षा नाही. तुम्ही किती मान आहे, तुमच्याकडे कोणतं पद आहे, तुम्ही मुख्यमंत्री जरी असलात तरी देवाला त्याचं घेण्यात येणं नाही. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, देवाला धनजोडीची सुद्धा अपेक्षा नाही. मग देवाची जोडी नेमकी कोणती, हे काय? देवाची जोडी म्हणजे नेमकी कोणती? तर देवाला फक्त काय लागतो महाराज? भाव लागतो. काय लागतो? देवाला भाव लागतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी
पाहे जोडी भावाची. देवाला महाराज तुमच्या धनाची अपेक्षा नाहीये. देवाला तुमच्याकडे कोणतं पद आहे, तुमच्या पदाची अपेक्षा नाही. देवाची जोडी फक्त काय आहे, देव भावाचा भुकेला आहे का नाही. देवाला फक्त भाव पाहिजे महाराज. तुम्ही एवढा भाव पाहिजे की मनामध्ये फक्त अर्थ इच्छा पाहिजे देवाला मिळवण्याची, देवाचं नामस्मरण करण्याची. एक प्रमाणे की मनोनी गोड सर्व भावे, न लगे आंघोळी तोंड दिवावे, आर्त मनी चाड जीवी. भजन करण्याकरता कधी कधी माणसाला प्रश्न पडतो की बाबा आपण सुचिरभूत असलं पाहिजे किंवा काय असलं पाहिजे. पण सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की मनोनी गोड सर्व व्हावे, न लगे आंघोळी तोंड व्हावे, आर्त मनी चाड जीवी. मनामध्ये फक्त अर्थ इच्छा पाहिजे. मनामध्ये काय पाहिजे, भाव पाहिजे. मनामध्ये आर्त भाव असला. महाराज गजेंद्राने नुसतं एकदा कमळाचं फुल फेकले, याच्या अगोदर त्यांनी देवाची भक्ती केली नव्हती. पण मनामध्ये काय होती, भाव होता, अर्थ इच्छा होती. एकदा फुल फेकलं महाराज, भगवंत लगेच काय झाले, धावून आले आहे का नाही. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा असा की देवाला तुमच्या धनजोडीची अपेक्षा नाही, देवाला तुमच्या मानजोडीची अपेक्षा नाही. देवाला फक्त अपेक्षा आहे ती म्हणजे कोणती, भाव जोडीची. म्हणजे देवाची जोडी जर कोणती असेल तर देवाला काय लागतं महाराज, देवाची जोडी म्हणजे भाव आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता देवाची जोडी आपण बघितली. आता दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं होता ती म्हणजे जीवाची जोडी आहे का नाही. जीव म्हणजे तुम्ही आम्ही. आपल्या जीवाच्या जोडीचा जर विचार करायला गेलं तर अनेक आपल्या जीवाच्या जोड्या सांगितल्यात महाराज. पण गाथ्यामध्ये सुद्धा अनेक सांगितल्यात. पण प्रामुख्याने देवाच्या 3 जोड्या मी तुम्हाला सांगणार की जीव कोणत्या जोडीच्या पाठीमागा लागतो, कोणती मिळकत मिळवणीच्या पाठीमागा लागतो आहे का नाही. जीवाची पहिली जोडी आहे ती म्हणजे संत निंदा. कोणती, संत निंदा. म्हणजे याची त्याची नुसती काय करायची, निंदा करायची. ही जीवाची पहिली जोडी. जीवाची दुसरी जोडी ती म्हणजे धन जोडी. कशाची, पैशाची जोडी आहे का नाही. प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे महाराज आपल्याला पैसा मिळाला पाहिजे आहे का नाही. ही जीवाची दुसरी जोडी. आणि जीवाची तिसरी जोडी ती म्हणजे विषय जोडी. स्पर्श, रूप, गंध हे जे विषय आहेत ना, माणसाला काय जीवाला हे विषयाची काय जोडी महाराज. विषय सर्वांना हवे हवेसे वाटतात ठीक आहे. म्हणजे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले, संत निंदा आणि धन जोडी आणि विषय जोडी आहे का नाही. या जीवाचे 3 जोडी महाराज. आता संत निंदा जीवाची अशी जोडी महाराज. काही काही गावामध्ये अशी सज्जन माणसं असतात महाराज, एकदम धुतल्या तांदळासारखी, की त्यांना थोडाही डाग नसतो. म्हणजे ते कोणाचे आध्यात नसतात, मध्यात नसतात, एकदम आपण कसं म्हणतो पुण्यवंत व्हावे घेता सज्जन, म्हणजे सज्जन माणूस असतो. पण काही काही माणसाला महाराज असं असतं कितीही धुतल्या तांदळाचा माणूस असू द्या, तो काय करणार, एखादा माणूस त्याला काय करणार, नावच ठेवणार महाराज. त्याच्यावर शिंतोडा उडवल्याशिवाय राहणार नाही महाराज. काही काही ती सवयच असते म्हणजे एखाद्याची निंदा करायची. चांगला वाजवायला लागला, चांगला गायला लागला, चांगला कीर्तन करायला लागला, काही काही सवय असते त्याला टोकायची. काय चांगलं चाललंय याला कधी प्रोत्साहन देणार नाही, पण त्याला टोकल्याशिवाय म्हणजे काही माणसांना सवय असते. म्हणजे संत निंदा म्हणजे निंदा करणं ही काय जीवाची एक जोडी आहे काय. दिंडी चांगली चालली, चांगली दिंडी काढली, सप्ताह चांगला करायला लागले, काही काही माणसं चांगलं करतो याला प्रोत्साहन नाही, पण त्याला आड काठी कशी आहे नाही का, म्हणजे निंदा करायची, काहीतरी मध्येच घुसपट काढून द्यायचं, मोकळं व्हायचं, म्हणजे मजा बघायला मोकळा. म्हणजे निंदा करायची काय असते, माणसाची एखादी जोडी असते महाराज आहे का नाही. निंदा करायची एखाद्या माणसाला सवय असते, उगाच निंदा करायची. काहीला संत निंदा करायची सवय असते महाराज. जे निंदा करताना महाराज त्याला तर पातक लागतं, पण जो निंदा करताना ऐकतो ना संताची त्याला सुद्धा तेवढंच पातक आहे का नाही. करिता प्रमाण आठवे ना मला, करिता या निंदा ऐकता संताची, असं काहीतरी प्रमाणे. म्हणजे जो संताची निंदा करत असताना तू जी निंदा ऐकतो त्याला तेवढंच अधपतन होतं महाराज त्या माणसाचं. म्हणून काही माणसाला काही माणसाला सवय असते की एखाद्याची निंदा करायची, एखाद्यावर शिंतोडे उडवायचे. ही माणसं जीवाची काय आहे महाराज, एक जोडी आहे, ती म्हणजे काय, संत निंदा. संत निंदा ही काय जीवाची एक जोडी आहे. आता दुसरी जोडी ती म्हणजे कोणती, ही धन जोडी आहे का. प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे आपल्याला काय झालं पाहिजे, धन मिळालं पाहिजे. एवढा महाराज धनाची अपेक्षा आहे प्रत्येक माणसाला. काही काही पोराला एवढा पैसा आवडतो महाराज की आपल्या पोरांपेक्षा सुद्धा जास्त एवढा पैसा आवडतो महाराज. नगरमध्ये एक मारवाडी आहे, तर मारवाड्याकडे एवढी संपत्ती महाराज, 2 जण आहेत नवरा बायको, त्यांना मुलगा नाही. आम्ही असं सहज त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांना आमचा पाहुणचार एवढा, आता मारवाडी म्हटल्यानंतर सगळं नाही का, म्हणजे एकदम पाहुणचार एकदम तुंपच नसतो, जोरात नाही का. आणि पाहुणचार वगैरे सगळं छान झालं. आम्ही बसलो आणि बसल्याच्या नंतर सगळं आमच्या एका मित्राने विचारलं, का हो म्हटले तुम्ही 2घच राहता का म्हणले एवढ्या मोठ्या घरामध्ये. ते म्हटले हो. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तुम्हाला मुलबाळ वगैरे काही नाही का.
विचारलं काय अडचण, म्हणलं काही अडचण नाही, कुणाचंच काही अडचण नाही. मग नेमकं तुम्ही मूलबाळ का नाही तुम्हाला कशाला संपत्तीमध्ये वाटेदार करायचं उगत? अरे पण मग संपत्तीमध्ये वाटेदार नको, मग तू मेल्यावर काय ती जाळायची का? का नाही? म्हणजे काही काही माणसाला धनजोडीची किती अपेक्षा आहे बघा, की त्यांना आपल्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे मुलगा सुद्धा नको. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या पोरापेक्षा माणसाला काय आवडतं? धन आवडतं, हे का नाही? अजून एक दुसरा माणूस आहे महाराज आमच्या गावामध्ये, मास्तर आहे, पोरं 12वीला गेले महाराज, तरी सुद्धा आपले चेडे होते त्यांना. म्हणलं का हो तुम्हाला कशा लोकच कापड व्हायला घालायचे? म्हणलं म्हणजे बघा किती चिकटपणा, किती पैसे द्यावं, म्हणजे पैसा खर्चायची इच्छा. अरे पोरला फुल पॅन्ट शिव ना, ऐका नाही. पोरगा जर गेला तर तुला त्या पैशाचा काय उपयोग आहे का? अजिबात नाही. म्हणजे माणसाला काय महाराज नुसती धनजोडीची अपेक्षा आहे, एवढी धनजोडीची अपेक्षा आहे की त्याला आपला स्वतःचा मुलगा सुद्धा आवडत नाही, पण त्याला काय आवडतो महाराज? पैसा आवडतो. मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुम्ही म्हणतात महाराज काही सांगायला लागले की त्याला आपलं पोरगा आवडत नाही, पैसा आवडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज, काय म्हणतात? जोडीच्या हव्याचे लागे धनाचे मग आणि लागे धनाची पिशे मग आणि का दुसरे लोभ्यान आवडती पोरे. ज्या माणसाला महाराज पैशाची चटक लागली त्याला स्वतःचे मुलं सुद्धा आवडत नाही, एवढी धनजोडीची महाराज काय. कारण की स्वतःच्या मुला इतकं प्रिय कुणाला दुसरं कुणी आहे का? नाही महाराज. प्रत्येकाचा आपल्या मुलावरती काय असतो? जीव असतो का नाही? पण ते मुलगा सुद्धा त्याला आवडत नाही महाराज पैशाची. म्हणजे जीवाची जोडी काय? धनजोडी. एवढी त्याला धनजोडीचा काय लागलेला आहे? हव्यास लागलेला आहे. धनजोडीची त्याला एवढी म्हणजे मिळकतीची एवढी चाल लागली, त्याला स्वतःची मुलं सुद्धा आवडत नाही. पहिली जोडी बघितली आपण संत निंदा, दुसरी बघितली आपण धनजोडी. आता तिसरा मुद्दा असा ती म्हणजे काय? विषय जोडी. म्हणा जीवाला विषय एवढे आवडतात, स्पर्श रस रूप गंध एवढे विषय आवडतात महाराज, ती बात सांगायची गरजच नाही. हयातीमध्ये त्याला विषय आवडतात यात नवल नाही महाराज, पण मेल्याच्या नंतर सुद्धा महाराज त्याला विषय आवडतात. माऊली ज्ञानोबा सांगतात महाराज ज्ञानेश्वरी, जिवंत आहे तोपर्यंत पैसा आवडतोय, विषय आवडतात यात नवल नाही, पण मेल्याच्या नंतर सुद्धा त्याला काय होतात? विषय आवडतात, आहे का नाही? माऊली ज्ञानोबांची गोडी की जेतो विषयाची गोडी जितू मेलाची ना संडी. म्हणजे जेतो विषयाची गोडी, मेला तरी त्याला विषयाची गोडी सुटत नाही महाराज. आता आपल्याकडे काय होतात? दशक्रिया विधी होतात महाराज. मेल्याच्या नंतर माणसाला कशी विषयाची जोडी असं तुम्हाला सांगतोय, लक्ष देऊ नाही. आपल्याकडे दशक्रिया होतात. एका माणसाचा दशक्रिया होता महाराज. माझं प्रवचन होतं, मी गेलो प्रवचनासाठी पोहोचलो. सर्व गावातील माणसं पण बसलेली होती, त्याच्या घरचेही सगळे बसलेली होती, त्याची मंडळीही बसलेली होती, सगळे गावातली माणसं आलेली होती. प्रवचन सुरू झालं महाराज, कावळेही येऊन बसले एक दोन, पण ते काही पिंडाला शिवा. प्रवचन महाराज अर्धा तास झालं. आता दशक्रियेचं प्रवचन किती? लई तर लई 1 तास, हे का नाही? कमीत कमी अर्धा ते पाऊण तास, नाही तर लई तर लई 1 तास. पण महाराज 1 तास होऊन गेला, 1 तासाच्या वरती टाइम झाला, पण तो काही कावळा शिवाना. मला एक प्रश्न पडला, म्हणलो का कावळा शिवाना? हा सगळ्यांना प्रश्न पडला का कावळा शिवाना. पण त्याची महाराज मंडळी उठली, पण समोर बसले त्यांच्या गावातले दुकानदार असा समोर बसलेला होता महाराज. ते कावळे ना त्या दुकानदाराकडे बघायचं, कुणाकडे? त्या दुकानदाराकडे. त्या मंडळीच्या लक्षात आलं, ती मंडळी उठली, त्या दुकानदाराला म्हणली, हो एक काम करा, तुमच्या दुकानातून काय करा, तंबाखूची पुडी आणा त्या पिंडापाशी ठेवा. तो दुकानदार उठला महाराज, तंबाखूची पुडी आणली त्या पिंडापाशी ठेवली की लगेच कावळा शिवला. तुम्ही म्हणता असं कसं? की जो माणूस मेलेला होता ना महाराज, त्या माणसाचा रोजचा नियम होता त्या दुकानामध्ये जायचं आणि तो दुकानदार त्याला एक विडा द्यायचा डब्यातून काढून. सुट्टी तंबाखू असते दुकानात विकायला बघा. तो विडा त्याला काय करायचा? सकाळी गेला 1 विडा द्यायचा, दुपारी गेला 1 विडा द्यायचा, संध्याकाळी गेला 1 विडा. महाराज ब्राह्मणासारखी त्रिकाल संदेश होती त्याची. 3 टाइम तो दुकानात जायचा आणि तो दुकानदार त्याला फुकट तंबाखू द्यायचा. म्हणजे मला सांगायचा महत्वाचा मुद्दा आहे की जिवंतपणे विषयाची जोडी आहे, पण मेल्यानंतर सुद्धा महाराज तंबाखू सुटली का? कावळा पिंडीला शिवला का? नाही महाराज.
म्हणजे माणसं जिवंतपणे विषयाची अपेक्षा करतात, पण मेल्यावरती सुद्धा त्याला महाराज विषय सुटत नाहीत. आमच्या एका महाराजांची दशक्रिया होती. माझं कीर्तन तिकडे बीडलं होतं आणि त्यांची दशक्रिया आळंदीच्या घाटावरती होती. मला फोन आला होता दशक्रियात तुम्हाला प्रवचन करावं लागेल म्हणून मी रातोरात प्रवास करून महाराज तिथं आल्याच्या नंतर महाराज आलो तसाच इंद्रायणीच्या घाटावरती गेलो आणि गेल्याच्या नंतर प्रवचन करता बसलो. भरपूर वेळ प्रवचन झालं. आता महाराज असल्यामुळं आणि तो वारल्यामुळे अनेक जे सप्ताहाची जी कमिटी मंडळी आहेत गावगावची सगळे महाराज संयोजक मंडळी तिथे आले होते आणि समोरच बसलेले होते. आणि कावळेही आले, पण कावळे काय पिंडाला शिवना. मी सांगतोय कशा करता, माणूस जिवंतपणे विषयाची जोडी करतो पण मेल्यावरती सुद्धा त्याला विषय सुटत नाहीत. कावळे होते, महाराज सगळं होतं. प्रवचन 2-2.5 तास झाले पण तो काय पिंडाला कावळा शिवना. नेमकं आता काय केलं पाहिजे. मग तो कावळे त्या जे समोर बसलेले मंडळी सप्त्याचे नियोजन करणारे ते कावळे महाराज त्यांच्याकडे बघायचे. म्हणजे सप्त्याचे जे आयोजक मंडळी असतात गावगावून आलेले ते कावळे त्यांच्याकडे बघायचे, पिंडाकडे बघायचे, महाराजाकडे पण बघायचे. त्याच्या काही लक्षातच येईल. एक माणूस उठला आणि ते महाराज होते म्हणा, एक काम करा, पाकिट नारळ आणि बुक्का काय करा ते पिंडापाशी नेऊन ठेवा. मग काय केलं आता मी रात्री कीर्तन करून तसाच घाटावरती माझ्या खिशात पाकिट पण होतं. महाराज पंढरपूरमध्ये आम्ही पैसे घेत नाही पण बाहेर पैसे घेतो, पण पाकिट होतं खिशात आहे का नाही. तर ते पाकिट मी काय केलं तसंच काढलं. म्हणजे पाकिट जरा महाराज पाकिट खिशातून काढलं, त्याला नारळ त्याला बुक्का लावला, पिंडापाशी ठेवला. महाराज ते पाकिट पिंडापाशी ठेवल्याच्या बरोबर कावळे महाराज पिंडावर नाही पाकिट लावूनच येऊन बसले आहे का नाही. म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत सुद्धा काय त्याला विषयाची जोडी, पण मेल्यानंतर सुद्धा काय त्याला महाराज विषयाची जोडी. हा दृष्टांत कसा काल्पनिक आहे महाराज, त्याला काही म्हणजे आधार नाही. पण मेल्यानंतर हे माणूस काय करतो, माणूस म्हणतात की स्वर्गाने जावे आणि तेथे जाऊन काय खावे, की मरायच्या आधी त्याला चिंता लागते. अरे मी जर मेलो स्वर्गात जर गेलो तिथं जाऊन मी काय खाणार. मग या जागी धावे याग करू असं काहीतरी पुढं आहे. स्वर्गात गेल्याच्या नंतर सुद्धा माणसाला काय वाटतं मी तिथं जाऊन काय खाऊ आहे का नाही. म्हणजे जिवंतपणे त्याला विषयाची तर गोडी आहे, पण मेल्यानंतर त्याला काय महाराज विषयाची गोडी आहे. म्हणजे जीवाच्या ज्या 3 जोड्या आहेत, ती पहिली जोडी आपण बघितली कोणती, संत निंदा. दुसरी जोडी धन जोडी, तिसरी जोडी विषय जोडी आहे का नाही. ह्या झाल्या जीवाच्या 3 जोड्या. म्हणजे जीवाच्या 3 जोड्या बघितल्याच्या नंतर मी आधी 3 मुद्दे तुम्हाला सांगितले, लक्षात आहेत का नाही तुमच्या, की देवाची जोडी, भाव जोडी, जीवाची जोडी, त्याच्यामध्ये 3 मुद्दे, संत निंदा, विषय जोडी आणि धन जोडी. आता तिसरा मुद्दा असा की म्हणजे साधूची जोडी. आतापर्यंत आपण ज्या जोड्या बघितल्या महाराज त्या सगळ्या अवांतर झाल्या, पण आता जी जोडी आहे आणि ही जोडी आजच्या अभंगामध्ये काय केलेली आहे सांगितलेली आहे का नाही. साधूची जी जोडी आहे, साधूची जोडी महाराज गाथ्यामध्ये साधूच्या 3 जोड्या सांगितलेल्या. मी त्या दिवशी प्रवचन मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या बघा, खरं बरं आणि थोर. म्हणजे खरी जोडी, बरी जोडी आणि थोरी जोडी. आपण साधूच्या जर जोडीचा जर विचार केला तर त्या साधूच्या जोड्या गाथ्यामध्ये 3 सांगितलेल्या आहेत, खरी जोडी, बरी जोडी आणि थोरी जोडी. आणि जी थोरी जोडी ना ती आजच्या अभंगामध्ये आलेली बघा आपलं आहे का नाही. आता ते आपण क्रमाक्रमाने काय करू पाहत घेऊ. आता खरी जोडी जर साधूची कोणती असेल तर साधूची खरी जोडी सांगितली की साधूची जोडी चिंतनाची जोडी आहे का नाही. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. म्हणजे साधूची जोडी ती देवाचं नामस्मरण करणं, गाथेचं अध्ययन करणं, गाथेचं चिंतन करणं, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं, ही काय महाराज त्यांची खरी जोडी आहे. कधी कधी महाराज आता खरी जोडी म्हणजे चिंतनाची एवढं चिंतन असतं. आळंदीमध्ये आता तुम्ही ऐकलं असेल का नाही मला माहित नाही, एवढं साधूची खरी जोडी काय असते मी तुम्हाला सांगतो. आमच्या संस्थेचे गुरुवारी होऊन गेले महाराज श्री गुरुवारी विठ्ठल बुवा फुले महाराज. असे आता आम्ही काय त्यांना बघितलं नाही, पण आमचे जे गुरुवारी वगैरे आम्हाला सांगतात की ते म्हणतात की फुले बोलणं असं कधी कुणी रिकामं पाहिलंच नाही. जेव्हा जेव्हा आपण फुले बोला पाहू तेव्हा तेव्हा ते एक तर ज्ञानेश्वरी तरी वाचत असायचे, नाहीतर तरी नामजप तरी करत असायचे. झोपलेलाही त्यांना म्हणजे असं म्हणतात नाही भाऊसाहेब होते, त्यांना कधी कुणी झोपलेलं आंघोळ केलेलं बघितलं नाही, पण फुले बोला कधीच कुणी रिकामं बघितलं नाही. म्हणजे जे साधूची जी खरी जोडी ती काय चिंतनाची जोडी आहे का नाही. एकदा महाराज घाटावरती जगन्नाथ अण्णाचं कीर्तन चालू होतं, काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, आणि त्या अण्णांचं कीर्तन चालू असताना मी चिंतनाची जोडी सांगतोय बरं का, खरी जोडी, लक्ष देऊन ऐका. कीर्तन चालू असताना अण्णाने एक प्रमाण आठवलं
नाही, प्रमाण म्हणजे आडलं ते कुणाला आठवणार, टाळ करायला आठवणार, कुणालाच आठवणार म्हणा. पण कारभारी वारकरी होते एक जुनी, ते कारभारी वारकरी समोर बसलेले होते आणि बसलेले असताना तरीमान घालून बसलेले होते, कुणालाच प्रमाण आठवेना. अण्णाही विचार करायला विठ्ठल विठ्ठल भजन चालू. पण मग ते कारभारी वारकऱ्यांनी काय केलं महाराज, ते प्रमाण अण्णांना सांगितलं आणि ते प्रमाण सांगितल्याच्या नंतर जगन्नाथ अण्णा महाराज भरून आले एकदम. अण्णा म्हणले कारभारी की आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो, महाराष्ट्रभर आम्ही काय करतो, कीर्तन करीत फिरतो. ते केलेलं कीर्तन, एवढं फिरलेला प्रवास ते आमच्या सोबत येईल का नाही हे आम्हाला काय माहित नाही. पण तुम्ही जे गाथ्याचं चिंतन केलंय, तुम्ही जे ज्ञानेश्वरीचं चिंतन केलंय, हे मात्र नक्की तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणायचं साधूची खरी जोडी आहे का नाही. साधूची जर खरी जोडी कोणती असेल तर म्हणतील चिंतनाची जोडी, हाची लाभ घडोघडी. म्हणजे साधूची खरी जोडी जर कोणती असेल तर ती जोडी आहे चिंतनाची जोडी, म्हणजे देवाचं नामस्मरण करणं, ही झाली खरी जोडी. आता बरी जोडी, बरी जोडी म्हणजे काय असेल तर साधूची संगत. संताच्या संगतीत बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी दुर्लभ केली आहे का नाही. साधूची भेट होणं एवढं काही सोपं नाही. दुर्लभ मी आलो गाव, दुःख झाले दारुण यावया येतवरी होते, ह्याची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन आहे का नाही. म्हणजे साधूची भेट होणं हे काही सहज सोपं नाही. आणि संताची संगत लागणं सुद्धा हे काही महत्व म्हणजे सोपं नाही. प्रवचनात मी सांगितलं की साधूची संगत आणि संत समागम हा काय आपल्या जीवनातला पाक आहे का नाही. आपल्या जीवनातला काय पाक आहे. जोपर्यंत जिलेबी महाराज पाकातून काढायचे ना तोपर्यंत त्याला किंमत नाही. प्रवचन सांगितल्यामुळे मी हा काय लांबवणार नाही. एक मार्तंड मामाचं सुद्धा मी तुम्हाला दृष्टांत सांगितलं होतं बघा, की संताची संगत महाराज क्षणभर जरी आपल्याला लाभली की आपला काय होतो, उद्धार होऊन जातो. नाथ महाराजांच्या संगतीमध्ये महाराज गावबा होता ऐका नाही. तू नुसता पुरणपोळी खायचं काम करायचं, एका कोपऱ्यामध्ये बसून नुसतं रामायण ऐकायचं. पण महाराज संतांच्या संगतीत राहिल्यामुळे संत समागम म्हणजे बरी जोडी कोणती की म्हणजे संताची संगत आणि संताची भेट ही साधू काय बरी जोडी आहे. तो गावबा काय करायचा, पुरणपोळीचा नैवेद्य खायचा महाराज आणि नुसता ऐकत बसायचा रामायण. एवढा अधिकार त्याला प्राप्त झाला त्या नाथ महाराजांच्या सोबत राहून राहून की नाथ महाराजांचा निर्याण झाल्याच्या नंतर जलसमाधी घेतल्याच्या नंतर पुढचं रामायण महाराज कुणी लिहिलंय, त्या गावबानी लिहिलंय. आणि कुठून गावबानी लिहिलंय आणि कुठं नाथ महाराजांनी संपवलंय आजपर्यंत कुणाला सुद्धा सापडलं नाही. म्हणजे हुबेहूब ज्याप्रमाणे नाथ महाराजांनी सुरुवात केली त्याप्रमाणे त्या गावबानी काय केलं. अहो तो काय एवढा हुशार नव्हता, उका आपला साधा भोळा माणूस एका कोपऱ्यामध्ये बसायचा. पण संतांची संगत लागली ते काय बरी जोडी. एवढा अधिकार प्राप्त झाला की नाथ महाराजांच्या नंतर त्याने काय केलं, भावार्थ रामायण काय केलं, पूर्ण केलं. आता खरी जोडी बघितली चिंतनाची जोडी. दुसरी आपण बरी जोडी बघितली ती म्हणजे साधूची भेट आणि संत समागम. ही दोन जोड्या आपण बघितल्या. पण आता तिसरी जी जोडी आहे थोरी जोडी. खरी जोडी, बरी जोडी आणि थोरी जोडी. ही थोरी जोडी महाराजांच्या अभंगामध्ये आलेली. आता जी थोरी जोडी नेमकी काय आहे ती महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. पंढरी सवार करी पंढरी सवार करी